लाडकी बहीण योजनेतून गरजू महिलांना आधार मिळायला हवा होता, पण काहींनी ही योजना लुटण्याचं साधन बनवलं। याच फसवणुकीचा हिशोब सरकारकडून सातत्याने मागितला जातोय आणि या अपात्र बहिणींच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती पोहोचल्या आहेत। यात बहिणी बनलेले बोगस भाऊ देखील आहेत। या अशा अपात्र लाभार्थ्यांकडून आता सरसकट वसुली होणार आहे। नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघता ट्रेंडिंग गप्पा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारने 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केली। या योजनेचा उद्देश होता महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात जमा करून त्यांचे आर्थिक सशक्तीकरण करणे। गरिबी, बेरोजगारी आणि कौटुंबिक आर्थिक संकट यामुळे महिलांवर येणारा ताण कमी करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, ही योजना म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणासाठीचा एक मोठं पाऊल मानले जात होते। मात्र या योजनेचा गैरवापर अनेकांनी केला। योजनेचा गैरवापर कसा झाला हे पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून 2 कोटींहून अधिक महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात होते। मात्र तपासणीतून 26 लाखहून अधिक लाभार्थी अपात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 14,298 पुरुष योजनेचा लाभ घेताना सापडले। आता ही संपूर्ण अपात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्याने आता गाव पातळीवर अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली आहे। त्यामुळे बोगस लाभार्थ्यांकडून वसुली होणार असा सवाल करण्यात येत होता। याबाबत शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की फसवणूक करून लाभ घेतलेल्या सर्वांकडून रक्कम वसूल करून घेतली जाईल। त्यासाठी संबंधितांना 1 महिन्याची मुदत दिली जाईल। ठराविक कालावधीमध्ये पैसे परत न केल्यास गुन्हा देखील होणार आहे। विशेष म्हणजे पुरुष लाभार्थ्यांकडून सुद्धा वसुली होणार आहे। अनेकांनी बायको, मुलगी किंवा बहिणीच्या नावाने अर्ज करून स्वतः लाभ घेतला होता। जिल्हाधिकाऱ्यांकडे आता जबाबदारी सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक लाभार्थ्याची यादी दिली आहे। त्यात प्रत्येक अपात्र लाभार्थ्यांचं नाव, गाव, आधार क्रमांक, बँक डिटेल्स यांचं सविस्तर माहिती आहे। जिल्हाधिकारी तालुका आणि गाव पातळीवर तपासणी मोहीम राबवणार आहेत। यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे उत्पन्न, कुटुंबातील इतर लाभ, शासकीय नोकरी इत्यादी गोष्टींची पडताळणी केली जाईल। मैत्रिणींनो, लाडकी बहीण ही योजना गरजू महिलांसाठी आर्थिक मदत ठरू शकते, पण काही अपात्र महिलांनी आणि अगदी बोगस भावांनी या योजनेचा फायदा घेतलाय, तोही आपल्या कराच्या पैशातून। त्यामुळे अशा अपात्र लाभार्थ्यांकडून सरकारने वसुली व कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। तुमचं मत काय आहे? अशा बोगस लाभार्थ्यांवर काय कारवाई व्हावी? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।